बस अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे। तर आज बोईसर बस डेपोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आज सकाळी बस डेपोमध्ये एसटी बसवरील नियंत्रण चालकाकडून सुटल्यामुळे बस थेट डेपोमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडच्या भिंतीवर आदळली व अपघात झाला। या अपघातात बसचा समोरचा भाग पूर्ण फाटला असून चालक गंभीर जखमी झाला आहे। सुदैवाने त्यावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। घटनेचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, मात्र ही घटना काही अपवाद नाही, कारण याआधी पालघर म्हणून रस्त्यावर एसटी बसचा ब्रेक फेल होऊन ती झाडाला धडकली होती। तसेच विविध कारणांनी नेहमीच अपघात हे होत असतात। बस डेपो प्रशासन आणि चालक व्यवस्थापन यामध्ये प्रचंड ढिसाळपणा आहे। नेहमीप्रमाणे या अपघातानंतर खालील प्रश्न उपस्थित होतात, ते आपण पाहूयात। बसची तांत्रिक तपासणी नियमित केली जाते का? चालकाच्या आरोग्य चाचण्या वेळेवर घेतल्या जातात का? ड्युटीवर येणाऱ्या चालकांना पुरेशी विश्रांती दिली जाते का? अशा अपघातांची जबाबदारी फक्त चालकाची की डेपो व्यवस्थापकाचीही आहे? पण दुर्दैवाने हे प्रश्न फक्त अपघातानंतर विचारले जातात, त्यावर कारवाई मात्र फाईलमध्येच अडकून राहते। या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे। लोक विचारत आहेत, जर त्यावेळी बसमध्ये प्रवासी असते तर कोण जबाबदार असतं? स्थानिकांनी बोईसर बस डेपो प्रशासन आणि परिवहन विभागावर थेट नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी जोरदार मागणी केली आहे की सर्व बसची तांत्रिक तपासणी तात्काळ व नियमित करावी, चालकाच्या वैद्यकीय चाचण्या वेळेवर घ्याव्यात, बस डेपो व्यवस्थापनावर चौकशी सुरू हवी, ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी। जर आता उपाययोजना केल्या नाहीत तर उद्याचा अपघात अधिक गंभीर होऊ शकतो आणि तेव्हा पश्चाताप करून उपयोग होणार नाही। न्यूज पोलीस रिपोर्टर विकास सिंग, बोईसर।